कधी त्याच्या नजरेत दिसतं ते दुःख. कारण माहिती का? कारण पीक दिसायला ठीक असतं, पण त्याच्या मुळावरती निमॅटोडचा हल्ला झालेला असतो. माती आतून कमजोर होत चालली, त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत आणि पैसा वाया चाललाय. तर यावर व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्याआधी निमॅटोड काय आहे हे समजणेही खूप गरजेचे आहे. तर त्यासाठी तुमच्यासमोर एक स्लाइड शेअर करतो. सगळ्यांना दिसतीये का? येस सर, येस. बघा, सगळ्यांना माहिती आहे नाव निमॅटोड, पण निमॅटोडला मराठीत सूत्रकृमी सुद्धा म्हणतात. हा इतका भयंकर आहे, याला परजीवी कीटक सुद्धा म्हणतात. परजीवीचा अर्थ काय? की दुसऱ्याच्या जीवावरती जगणार. तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही कधी, इतका बारीक असतो. पण कधी तुमच्या मनात विचार आलाय का, हा निमॅटोड येतो तरी कसा? ते येण्याची कारण काय? आपण म्हणतो निमॅटोड आला, निमॅटोड आला, हे झालं, ते झालं, अमकं झालं, पण निमॅटोड येतो तरी का? पहिला या प्रश्नावर आपण बघूया की निमॅटोड येतो का. तर निमॅटोडची येण्याची कारणे बघा. पहिला म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी. सेंद्रिय कर्ब सगळ्यांना माहिती आहे. आज सगळ्यांना माहिती आहे की आज जमिनीमध्ये कर्बाची किती गरज आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ओसी, ऑर्गॅनिक कार्बन. आपल्याला हेही माहिती आहे की आपली शेती हे 3 सूत्रावरती चालते. कुठले ते 3 सूत्र? इसी, पीएच आणि ओसी. या 3 गोष्टीवरती हे सगळं चक्र चालतं. काय झालंय, आपण शेती करतो, शेतातून आपण घेतो, पण आपण परत काही देत नाही. म्हणजे आपण पिकं काढतो, सगळं जमिनीतलं काढून घेतो, सगळं त्याचे कस काढून घेतो, पण परत देत नाही. एक निसर्गाचा नियम आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण घेतो तर दिले पण पाहिजे, हा एक नियम आहे, पण आपण तसं करत नाही. त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होत चालली. जमिनीमध्ये आपण शेणखत टाकत नाही, हिरवळीचे खत टाकत नाही, कंपोस्ट करत नाही. अहो सर, जर बिल्डिंग, एखादी कन्स्ट्रक्शन जर तयार करायचं असेल तर त्याचा आपल्याला पहिला पाया पक्का बांधावा लागतो, तरच तिची बिल्डिंग तयार होते. आपण पायावरच काम करत नाही. आपण काय करतोय, बिल्डिंग बांधायला सुरुवात केली, तसंच पीक लावतोय आणि रासायनिक खताचा अति प्रमाणात वापर करतोय. इतका प्रमाणात वापर झाला की आपल्या जमिनी कडक झाल्या, कडक. सूक्ष्म जीवच राहिलेला. जशी तुम्हाला एक सांगतो, पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे, सगळ्यांना माहितीये जीवसृष्टी, की आपण आता माणसं, आपण एकमेकांना पाहतो, तसे जमिनीच्या आतमध्ये पण एक जीवसृष्टी आहे. ती डोळ्यांना दिसत नाही, पण ती तिचे काम करत असते. निसर्गात प्रत्येक जण प्रत्येकाचं एकदम चोख काम करत असतो, पण आपण ती साखळी सगळी आज डिस्टर्ब करून टाकलेली आहे. आपण आपल्या जमिनीतील सूक्ष्म जीव कमी केलेले आहेत, आपल्या जमिनीचा स्ट्रक्चर घालून टाकलेला आहे. पूर्वी बघा, शेती ही सगळ्यात जुनापासून आपण पाहतोय की जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आपण शेती करतो. तर पहिले मला तर आठवतं की बैलाचे नांगर चालायचे. पहिले ते लाकडी नांगर होते, त्या जमिनीत जायचे आणि जमीन नांगरली जायची.
कालांतराने त्या नांगराचे लोखंडी नांगरावरती आलो. लोखंडी नांगरानंतर आपण ट्रॅक्टर वरती आलो. हळूहळू त्या ट्रॅक्टरचा HP वाढायला लागला. आज 50 HP पर्यंत आपली शेतामध्ये ट्रॅक्टरचा नांगर चालतोय, तरी जमीन नांगरली जात नाहीये. की आपली जमीन एवढी कडक झालेली आहे. आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब इतका कमी झालाय, कमी म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल. जिथं 5% सेंद्रिय कर्ब पाहिजे तिथं आपण पॉइंट म्हणतो मी 0.1 वरती आलेलो आहोत. आता परिस्थिती अशी, एक वेळेस शेतकरी JCBने नांगरत, इतकी जमीन आपली कडक झालेली आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. आणि ह्या एका सेंद्रिय कर्बामुळं ह्या सगळ्या गोष्टी, निमॅटोड आहे, बाकीचे रोग आहे, बाकीच्या बुरशी आहेत, बाकीच्या सगळ्या काही जमिनीतल्या काही प्रॉब्लेम्स आहेत, झाडांना पिकं वाढत नाही, मुळ्या वाढत नाही, हे होत नाही, ते होत नाही, हे सगळं जे आहे हे जमिनीतलं सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे आहे. कारण की आपण जमिनीतली जी सृष्टी आहे, जे कामगार आहेत, जे पिकाला वाढवणारे जे आपले सैनिक आहेत, त्यांनाच आपण गायब करून टाकले. आणि त्यामुळे शत्रूंचा हल्ला सुरुवात झालेला आहे. दुसरा काय, शेतीचे अवजारे आणि पाण्याचं प्रमाण. मी तुम्हाला आताच सांगितलं की बघा, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये निमॅटोड झालेला आहे. काय होतं, आपण शेती नांगरायला ट्रॅक्टरला बोलवतो, मग तो त्याच्या शेतात नांगरतो, तिकडून आपल्या शेतात येतो, आपल्या शेतातून दुसऱ्याच्या शेतात जातो, हे असं त्याचा चक्कर चालू असतो. तर तो जो नांगरतो त्याच्यापासून त्या निमॅटोडचे, त्या अंडी म्हणा, ती सगळे त्या अवजाराला लागून येतात. आपण खुरपणीला बाया बोलवतो, त्या खुरपणीला खुरप्यानुसार किंवा त्यांच्या सोबत आलेली माती, तो इतका सूक्ष्म आहे की तो आपल्या डोळ्याला सहजासहजी दिसत नाही, तो एकदम मायक्रोस्कोपिक आहे. तर त्याच्यातून तो आपल्या शेतामध्ये येतो. त्यामुळे आपले अवजारे आपले स्वच्छ नसतात. ज्याला माहिती आहे की आपल्याकडे निमॅटोडचा किंवा आपल्या गावामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे की आपल्या शेतात येणारी जी अवजार आहे, जी गोष्ट अवजार लावणार आहे, त्याचं स्टेरिलायझेशन किंवा त्याला फवारणी किंवा त्याला वॉश केलं पाहिजे. पण ते त्याला करत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. कारण की आता शेतकरी खूप व्यस्त झाले. दुसरं काय माहिती का, की पाण्याचा प्रवाह. की आपण, आमच्याकडे ऊसाची शेती जास्त आहे सर. आमच्या इकडे ऊसाच्या शेतकऱ्याचं एक सवय काय आहे की आपल्या शेतात पाणी भरून झालं हे कधी कळतं, जेव्हा दुसरा येऊन शिवाय घालायला लागतो तेव्हा कळतं की हा, आमचा ऊस आता भरला गेलाय. म्हणजे शेतकरी इतका पाणी देतो की पार दुसऱ्याच्या बांधामध्ये निघून जातो. आणि हे निमॅटोडला जाण्यासाठी किंवा इकडून तिकडे जाण्यासाठी खूप सुलभ मार्ग आहे. तो पाण्याच्या प्रवाहातून सुद्धा एकाच्या शेतातून दुसऱ्याच्या शेतामध्ये निघून जातो. त्यानंतर पाण्याचा अतिवापर करतो. अहो, आपल्याला माहिती आहे की आपण सुद्धा मानव आहात, आपण गरजेपेक्षा पाणी पितो का? नाही. तसे झाड आहेत, झाडं पण काय करतात, त्यांना लागणाऱ्या जेवढा गरजेचा पाण्याचा अपटेक ते करून घेतात, बाकीचं काय जमिनीतच राहतो. दुसरी गोष्ट काय, आता बरेचसे शेतकरी रात्रीचं पाणी देतात. एक तुम्हाला एक सांगतो, माणूस आणि वनस्पतीमध्ये काही फरक नाही. माणसाला बोलता येतं, दुःख व्यक्त करता येतात, सांगता येतात, वनस्पतीला काहीही सांगता येत नाही. पण तसं जर पाहिलं, तुम्ही जर थोडं कम्पेअर केलं तर सगळं सेम आहे. मला सांगा, आपण सांगतो दिवसामध्ये झाडाला पाणी द्या. का द्या? कारण की दिवसामध्ये झाडाची चयापचयाची क्रिया, पाणी घेण्याची क्रिया, मायक्रोन्यूट्रन्स घेण्याची क्रिया, त्याला लागणारे पोषण अन्नद्रव्य घेण्याची क्रिया हे सकाळमध्ये चालू असते.
जे दिवसभर चालू असते की सूर्यकिरण घेणार, त्याच्यातून प्रकाश संश्लेषण घेणार, हरितद्रव्य तयार होणार, हरितद्रव्यातून मुळाकडे जाणार, मुळांकडनं प्रश्न येणार, त्या वाढीसाठी वरती येणार. हे सगळे दिवस चालतात. जशी संध्याकाळ होते ती क्रिया स्टॉप होऊन जाते. म्हणजे झाडं पाणी घेण्याचं पण सुद्धा रात्रीचं बंद करतात. आपण काय करतो? रात्री पाणी देतो. मग काय होतं? सारखी जमीन ओली राहते. मला सांगा, सूर्याच्या प्रकाशामध्ये राहिलेलं पाणी काय होतं? वाफेद्वारे निघून जातं. म्हणजे पाण्याचं लिचआउट होऊन जातं. रात्री काय वाफ होणार नाही आणि काही नाही. मग काय होतं? ते पाणी 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 ओलावा होतं, निचरा होत नाही, काही नाही. त्यामुळे पण सुद्धा निमॅटोड होतात. चौथी गोष्ट बघा, बरेचसे शेतकऱ्यांकडे बागा असतात, पेरू बाग, डाळिंब बाग, बिया, या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण नर्सरीतून जे रोपं आहे ते सर्टिफाईड रोपं आणतो का आपल्याला स्वस्त भेटतात म्हणून शेतकरी आणतो की इकडचं रोपं आणि तिकडं? सर्टिफाईड रोपं आणा, जिथे लिहिलेलं असतं की हे निमॅटोड होणार नाही, निमॅटोड पासून याचं संरक्षण होणार आहे. असे जे सर्टिफाईड रोपं असतात त्या नर्सरीतून आपण रोपं घेतली पाहिजे, जे निमॅटोड बाधित होणार नाही. नंतर काय, कारण सतत एकाच प्रकारचं आपण पीक घेत असतो एका शेतात. जर दरवर्षी तुम्ही एकाच प्रकारचं जर पीक घेतलं, क्रॉप रोटेशन केलं नाही. क्रॉप रोटेशन म्हणजे काय? एक दल नंतर द्विदल, द्विदल झाल्यानंतर एक दल, नाहीतर हिरवळीचं खत, असे क्रॉप रोटेशन केले गेले पाहिजे. जर तुम्ही ते केलं नाही तर त्या पिकावर जे निमॅटोड जगतात, मी तुम्हाला आधीच म्हटले हा परजीवी कीटक, तर त्या पिकावर जे निमॅटोड जगतात त्यांची संख्या झपाट्याने वाढते. त्यानंतरची गोष्ट आहे जमिनीचे तापमान आणि जमिनीचे प्रकार. हे सुद्धा कारण आहेत निमॅटोड येण्यासाठी. की बघा, हलकी आधी जे वाळुक्या होत्या, जमिनीचे प्रकार आहे. काळी जमीन असते, लाल जमीन असते जी कोकणात असते, पोयटा जमीन असते, खडकाळ जमीन असते, रेताळ जमीन असते, अशा जमिनीचे प्रकार. तर जी हलकी जमीन असते, वालुकामय जमीन असते, ते निमॅटोडच्या वाढीसाठी खूप पोषक असतं. तापमान बघा, कुठल्याही निमॅटोडची अंडी किंवा कुठल्याही अंडी उगवण्यासाठी एक टेम्परेचर लागतं. आणि ते टेम्परेचर आता सध्या जे टेम्परेचर चालू आहे, सप्टेंबर ऑक्टोबरचं जे टेम्परेचर स्टार्ट असतं, जे आपण म्हणतो की बाबा हे सिजनेबल प्रोडक्ट आहे. का सिजनेबल आहे? की त्या सीझन मध्ये ती अंडी जलदपणे उगवली जातात. त्यामुळे त्याला कारणीभूत तापमान पण आहे. त्यानंतर आहे शेवटचं जे तणांचा प्रादुर्भाव. बघा, काही आता हा अपवाद आहे, पण शेतामधले तण आपण काढले गेले पाहिजे, शेती स्वच्छ ठेवली पाहिजे. ज्या शेतामध्ये खरंच निमॅटोडचा त्रास आहे त्यांनी तर हे आवर्जून शेती स्वच्छ ठेवली पाहिजे, तणांचा नाश केला पाहिजे. कारण की काही तण असे असतात की निमॅटोडला वाढण्यासाठी, जगण्यासाठी फार मदत करत असतात. त्याच्यामध्ये त्याच्या सानिध्यात राहून ते निमॅटोड राहतात. निमॅटोड हा एकटा राहू शकत नाही, हा परजीवीच आहे, हा दुसऱ्याच्याच जीवावरती जगतो. तर ते जे गवत असतात, ते जे तण असतात, ते निमॅटोडला जगायला मदत करतात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं, निमॅटोडचा त्रास आहे त्यांनी तणमुक्त शेती ठेवावी आणि जास्तीत जास्त सेंद्रिय कर्बाचा प्रमाण वाढवावं, की ज्याने सूक्ष्मजीवची वाढ होईल आणि ते जे सेना जर आपली तयार झाली तर ऑटोमॅटिक हे निमॅटोडचा त्रास. तर आता झालं, तुम्ही विचार करत असाल की सर म्हणतायत निमॅटोड झालं, निमॅटोडची कारण झाली, निमॅटोड असं, निमॅटोड, पण हा दिसतो कसा? आज मी तुम्हाला तो निमॅटोड सुद्धा दाखवतो की हा निमॅटोड दिसतो कसा. बघा, हा निमॅटोड हा डोळ्यांनी दिसत नाही बरं का. हा जो आहे मायक्रोस्कोप खाली घेतलेला त्याचा फोटो आहे.
निमॅटोडचे जे तोंड असतात ते एकदम अणकुचीत सूक्ष्म मातीत राहतात एकदम. ते झाडाच्या मुळावरती हल्ला करतात, झाडांच्या मुळामध्ये राहतात, झाडांच्या मुळांमध्ये राहून अंडी घालतात. ते इतके बारीक असतात, मी त्याचा मेन्शन केले त्याचा आकार 0.3 ते 3 mm मिलीमीटर, नॉट अ सेंटीमीटर, मिलीमीटर. एवढं बारीक आपल्या डोळ्यांना दिसत नाही, इतके ते सूक्ष्म असतात. ते झाडांच्या मुळावरती जाऊन त्यांना असे जखम करतात. त्याच्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये, पण ते पण तुम्हाला पुढे सांगतो की त्याच्या हल्ला करण्यावरती त्याचं नाव आहे आणि त्याचे प्रकार सुद्धा पडलेले आहेत. पण बेसिकली निमॅटोड असा दिसतो. हा काय करतो, झाडांच्या मुळावरती हल्ला करतो. आणि झाडांच्या मुळांवरती हल्ला झाल्यावर तुम्हाला माहिती का ते मूळ कसं दिसतं, त्याचाही तुम्हाला मी फोटो. ही जी आहे सशक्त झाडाचं मूळ, म्हणजे त्याला कुठलंही मूळ नाही, त्याचे बघा मूळ फ्रेश, सगळे छोटे मूळ, पांढऱ्या मुळ्यात सगळे एकदम, तिथून ते पोषण वगैरे घेतात, एकदम फ्रेश छान दिसतात. आणि जे प्रादुर्भाव झालेली मुळं आहात तुम्ही पहा, गाठी 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 दिसतात, सगळे गाठ 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 मुळांमध्ये आले. आता बघा, झाड जे असतं त्याचं पोषण कुठून घेतो, मुळांमधूनच ना. जिथून तो अन्नद्रव्य घेतो, जिथून तो पाणी घेतो, जिथं वाढायला त्याला लागणारे सगळे पोषक अन्नद्रव्य तो त्या मुळातूनच घेतो. आणि हा निमॅटोड सूत्रकृमी नेमका तिथंच हल्ला करतो आणि तिथं त्याची अंडी घालून तिथं गाठी तयार करतो. तुम्ही एक विचार करा, जर आपल्या शरीरामध्ये जसे झाडाला मुळे आहेत तसे आपल्या शरीरामध्ये सगळे नस आहेत. आज डोक्यामध्ये जर गाठ झाली, एखादी नस चोकअप झाली, किंवा हार्ट मध्ये एखादा ब्लॉकेज झाला, जसं आपण म्हणतो हार्ट अटॅक येतो, काय येतो, कारण की ते ब्लॉक झालेलं असतं, त्यामुळे हार्ट अटॅक येतो. ब्रेन मध्ये जर गाठ आली तर ते ब्रेन मधलं रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे तिथे पण सुद्धा ब्रेन स्ट्रोक येतात, कोमामध्ये जातात. मग तिथं जर तुम्ही आपण समजा जेवतो आणि आपल्या इथे घशातच जर गाठ आली तर आपण जेवू शकत नाही. तसंच हे वनस्पती, जिथून वनस्पतीला ज्या गोष्टी लागतात, जे पोषण लागतं, जिथून तो अपटेक घेतो, जिथून तो खत घेतो, आणि जिथून खत पोषण घेतल्यावर तो आपली वाढ करतो, फळं फुलं लागतात, उत्पन्न आपल्याला भेटतं, पण नेमकं त्याच मुळावरती ते निमॅटोड हल्ला करतात आणि आपली पूर्ण फॅमिली, पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये स्थापित करतात आणि पूर्ण त्याचं पोषण जे जातं वनस्पतीला ते सगळं बंद होऊन जातं. त्यामुळे त्या झाडाची ग्रोथ थांबलेली असते. आता या निमॅटोड मध्ये पण प्रकार आहेत बरं का, आणि त्यांच्या त्या कामानुसार आहेत ते. तर निमॅटोडच्या 4 प्रकार आहेत. तुम्हाला पहिले फोटोमध्ये सांगतो मी. हे बघा, हे जे मायक्रोस्कोपिक मध्ये एकदम असे घेतलेले आहेत की जे लाल लाल दिसत आहेत ना, त्या निमॅटोडच्या गाठी आहेत. आणि त्याच्या खालचं जर एक इमेज दाखवलेली आहे की तो रूट मध्ये जाऊन मुळ्यांमध्ये तो निमॅटोड कसा प्रवास करत असतो, कशा आपली अंडी घालत असतो. याचे 2 फोटो आहेत. तर त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात रूट नॉट निमॅटोड, म्हणजेच मुळांवर गाठी करणार. मी तुम्हाला पहिली इमेज दाखवली की त्याच्यावरती मुळांमध्ये गाठी तयार झालेल्या. सगळ्यांनी आपलं जे काय आहे हेडफोन वगैरे लावा, हे प्रकार लक्षात घ्या. आज जे आपल्याला आहे पूर्ण निमॅटोडची मी इत्थंभूत माहिती देतो आहोत की जेणेकरून तुम्हाला पुढे निमॅटोड काय असतो हे कोणीतरी विचारलं तरी तुम्हाला कळेल. तुमच्यासाठी खास ही स्लाइड तयार केलेली आहे आणि हे सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला बाकीची कसलीही गरज पडणार नाही याच्यात. तर दुसरा जो प्रकार आहे रेनिफॉर्म निमॅटोड, त्याचा जो आकार आहे, मी त्याचे सगळे फोटो पण दाखवतो तुम्हाला. त्याचा आकारावरनं त्याचं नाव आहे, तो मूत्रपिंडाच्या आकाराचा असतो. तिसरं जे निमॅटोड आहे लेसियन निमॅटोड, म्हणजे जखम करतो. त्याचं
त्याचं काम काय आहे? जाणे, जखम करणे. आणि चौथा निमॅटोड आहे स्टिंग निमॅटोड, म्हणजे डंक मारणे. जातात फक्त असं पिन करणार, आपण म्हणतो पिन मारणार, पिन मारतो का, पिन मारणार, निघून जाणार. असे 4 प्रकार आहेत. हे त्यांचे फोटो. मुळाची गाठी करणारा जो निमॅटोड आहे ते बघा, सगळ्या मुळांवरती गाठी गाठी करून कुटुंब करून राहतो. असे सगळे अंडे 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 अंडे, त्याच्यात असंख्य भयंकर सगळे निमॅटोडचे पिल्ल राहिलेले असतात. दुसरा बघा निमॅटोड, रेनिफॉर्म निमॅटोड आहे. तो मूत्रपिंडाच्या आकाराचा आहे. त्याचे तुम्ही बघा ते व्हाईट कलरचा जे आहे, पांढऱ्या रंगाचा, तो निमॅटोड आहे. तो मुळांवरती असा राहतो. मुळांमधलं सगळं पोषण आहार वगैरे सगळं घेत असतो आणि त्याची ती फॅमिली राहत असतो. तिसरं ते तुम्हाला सांगितलं, दाखवलं मी, लेसियन निमॅटोड म्हणजे जखम करणारा. तुम्हाला जर फोटो झूम करता आला असेल तर बघा की त्यांनी मुळांवरती जखम निर्माण केलेली आहे. म्हणजे तिथे ते मुळं सुकले गेलेली आहेत आणि सुकल्यामुळे काय झालंय की त्याचं जे पोषण आहार वगैरे बंद झालेले. हा निमॅटोड पण खूप हुशार आहे बरं का. तो फक्त मुळातच राहत नाही बरं का, तो जमिनीत सुद्धा राहतो. म्हणजे हा जो लेसियन निमॅटोड आहे ना, तो इतका हुशार आहे की तो मुळांमध्ये जाऊन असे गाठी बिटी करत नाही. की तुम्ही जेव्हा पाहणार अरे मुळाला गाठ आहे, तुम्ही म्हणणार सर मुळाला तर गाठच नाहीये, पण मूळ हे झालेलं आहे. तो डंक मारणार, जखम करणार आणि जमिनीतच राहणार. काही तुम्हाला कीटकशास्त्रामध्ये तुम्हाला लाईफ सायकल माहिती असेल कीटकशास्त्राची. कीटक काय करतो, पहिलं अंडी, मग त्याच्यातून अळी तयार होते, अळीतून परत मग कीड तयार होते, किडातून तो परत कोशात जातो. फक्त असं लाईफ सायकल असते कीटकशास्त्रात. काही निमॅटोड असे असतात की ते पिल्ल देतात आणि त्यांची आई त्यांचंच पोषण होते आणि ती मरून जाते. काही निमॅटोड असे असतात की ती पिल्ल देते आणि स्वतःही जगते. म्हणजे त्यांची फॅमिली वाढवत 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 जाते आणि हे जमिनीमध्ये राहत असतात. त्यामुळे आपल्याला जमीन पण स्टराईल करणं, राहणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतर जो आहे स्टिंग निमॅटोड, जो डंक मारतो. डंक मारणार, तिथून जखम होणार, जखम झाली की तिथून बुरशी तयार होते. बुरशी तयार झाली म्हणजे काय, फ्युजेरियम नावाची बुरशी. बुरशी तयार झाली की मग काय, फंगल प्रॉब्लेम. बुरशी तयार झाली की काय होणार, बुरशी पण अटॅक करणार. मग काय होणार, झाडांमध्ये मर येतील. आपण म्हणतो झाडांना मर आली, मर आली, झाड मरून जातात. हा निमॅटोड एक एक पासून एक एक गोष्टी वाढवत जातो. तर याचं बघा, तुम्ही जर गेले तर निमॅटोडचीच लक्षणं आहे ते कशी ओळखायची. फील्डवरती गेले, शेतकऱ्याकडे गेले तर हे निमॅटोडचीच लक्षणं आहे. हे जमिनी खालचं लक्षण कसं ओळखायचं की जेव्हा तुम्ही गेले तर मुळांवरती गाठी किंवा सूज दिसते. मुळात तुम्हाला मी फोटो दाखवलाच आहे की मुळांवरती अशी गाठी 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 तयार झालेल्या असतात आणि गाठी दिसतात. ते फोटोमध्ये पण इथे लावलेलं आहे मी परत त्यासाठी. दुसरं काय, मुळे फाटतात आणि खराब होतात. तुम्हाला अशी मुळांची सड दिसेल, मूळ फाटलेलं दिसेल, मूळ असं खराब झालेलं दिसेल, मूळ काळवटलेलं दिसेल. तुम्ही बघा सशक्त झाडाचे मूळ असे पूर्ण बंच बहारदार एकदम, पण जर निमॅटोड झाला असेल तर त्याची मुळं कमी झालेली असणार, मुळं एकदम कमी दिसणार. त्यानंतर तेच बघा, मुळांची वाढ खुंटलेली दिसेल. तुम्हाला असं पूर्ण झाडाप्रमाणे जेवढं झाड तशीच मुळं असतात. तर ती कमी झाली की समजायचं निमॅटोड. नवीन जे रूट्स असतात आपल्याला दिसतात की झाडाला नवीन नवीन मुळ्या फुटत असतात वाढीसाठी. तर त्या मुळांची असामान्य रेग्युलेटरी वाढ, ते तुम्हाला झाड उपटल्यावर दिसेल की मुळांची वाढ पण असामान्य. तर ही जमिनी खालची लक्षणं. पण आता तुम्ही तर प्रत्येक झाड जाऊन बघणार नाही, वरून पण आपल्याला कळलं पाहिजे. फार्म वरती गेलो मी, शेतावरती गेलो, वरून पण थोडेसे त्याचे डायग्नोसिस की त्याचं लक्षण काय असतं. तर जमिनीवरचं लक्षण काय आहे की झाडांचं वाढ कमी होणे. आता झाडांची वाढ कमी होणे कसं असतं बघा, आपण सगळ्या झाडांना खत देतोय, सगळ्या झाडांना पोषण देतोय, सगळ्यांना सारखं करतोय, सगळे वाढतात, पण हा एकच का वाढत नाही हो, असा मनात डाऊट आला पाहिजे. की मी ट्रीटमेंट सगळी देतोय, सगळे झाड चांगले वाढलेत, सगळे चांगले फुटले, सगळ्या झाडांची वाढ झाली, पण हाच एक झाड का वाढत नाही.
काहीतरी अडचण आहे. म्हणून झाडांची वाढ कमी होणे, कारण तो ग्रोथ थांबवतो ना सर. ते जर मुळांवरती गाठी करतो, ते पोषण वरपर्यंत जाऊ देत नाही, तर ते पूर्ण ग्रोथ थांबून देतो. पानांचा रंग पिवळा पडतो बघा, खालचं जर पोषण आलं नाही, पाणी त्याचं सप्लाय झालं नाही, अन्नद्रव्य जर गेलेच नाही, तर ऑटोमॅटिक वरती झाडाचे पाने पिवळे पडायला दिसतात. टेम्परेचर वाढलं, उन्हाळा वाढला बघा, आता डाळिंबामध्ये पण खूप निमॅटोडचा त्रास येतो. उन्हाळ्यामध्ये आता झाड सशक्त, म्हणजे त्याची ताकद किंमत, सशक्त झाड म्हणजे काय, सगळ्या टेम्परेचरला, सगळ्या परिस्थितीला मात देणार. पण सहजपणे मेला, सगळे झाडे टवटवीत दिसत आहेत, हा मेला म्हणजे काय, याला निमॅटोडचं, हे जमिनीवरचं लक्ष. त्यामध्ये पिकांची एक समान वाढ होत नाही. तुम्हाला फोटोमध्ये जे आहे, एक फोटो डाळिंबाचा आहे आणि एक फोटो जे आहे ते तंबाखूचे झाड आहे. त्या झाडांमध्ये बघा, छोटेसे झाड आणि मोठे झाड, एक समान वाढ नाहीये, छोटे मोठे छोटे मोठे अशी एक समान वाढ न होणे ही जमिनीवरची लक्षणं आहेत. की जर आपण एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये फील्डवरती गेलो, तर पहिले झाडं बघणे, त्याची लक्षणं बघणे, की वाढ कमी आहे, पानांचा रंग पिवळा दिसतोय, कमकुवत दिसतोय, मग थोडेसे त्याचे रूट्स बघणे, मग आपल्याला कळते की कन्फर्म निमॅटोड आलेला आहे. तसा निमॅटोड हा लवकर कळत नाही. बरं, आता हे निमॅटोडचे समजा कुठल्या कुठल्या पिकांवरती प्रभाव पडतो. भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो आहे, बटाटा आहे, मिरचीमध्ये पण निमॅटोड, जिथे मिरचीची पिकं होतात तिथं निमॅटोड येतो. फळ पिकांमध्ये केळी आहे, द्राक्ष आहे, पपई आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, भात गहू ज्वारीमध्ये पण येतं, डाळी शेंगा याच्यामध्ये पण येतं. तर हे प्रभावित करणारे पिक आहे की ह्या पिकांवरती निमॅटोडचा प्रभाव होतो. की बघा, तुम्ही पाहिलं असेल, एका फोटोमध्ये पाहिलं की केळीचे झाड कसं पूर्ण ओढून गेलेलं आहे, त्याच्यावरती ते पूर्ण मुळा कुजून गेलेल्या आहेत. असे जे पिकं असतात ते प्रभावित होतात. आता मला सांगा, शेतकरी कष्ट करतो, निमॅटोड कधी आला, समजा त्याचं फ्लावरिंग स्टेज आहे आणि त्याचं आता फळामध्ये रूपांतर होणार आहे आणि आपल्या झाडाला निमॅटोड आला. बघा, जेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न निघण्याची वेळ येते आणि किंवा त्याच्या झाडाला चांगली फळं लागलेली असतात आणि त्याच्यावरती जर निमॅटोडचा हल्ला झाला, तर त्याच्यावरती आपोआप उत्पादनात त्याचा घट येते, पिकाची गुणवत्ता खराब होऊन जाते. आणि अशा पिकाला बाजारभाव भेटतो का? साहजिकच आहे, नाही भेटत. कधी कधी तर त्या शेतकऱ्याला दुबार पेरणीची वेळ करण्यात येते. काय, हे सगळे आपल्याला शेतावरती त्या शेतकऱ्यांनी लक्ष देणे, आपल्या पिकावर तर काय अडचण आहे, काय नाही, प्राथमिक स्टेज काय आहे, काय नाही, या गोष्टीवर लक्ष देणे आहे. तर या नुकसानापासून आपण वाचू शकतो. आज हे जे तुम्हाला सगळे ट्रेनिंग देतोय, यासाठी देतोय की तुमच्याकडून किंवा काय आज आपल्या ग्रुपवरती शेतकरी असेल, ती त्यांनाही कळायला पाहिजे की वेळेत उपचार तरच वेळेत निदान. आयसीयूत गेलेला पेशंट जेव्हा व्हेंटिलेटर वरती जातो, तेव्हा शेवटी डॉक्टर काय म्हणतात, आपल्या कुटुंबाला फोन करून घ्या. त्या वेळेपर्यंत आपल्याला जाऊ देणे नाही. आपल्याला का निमॅटोड येतात, कशामुळे येतात, काय होतं, काय नाही, आपल्याला लक्षण कळलं की लगेच सुरुवात त्याच्या ट्रीटमेंटची, की काय केलं पाहिजे हे पण मी आता तुम्हाला सांगतो. तर त्याचं व्यवस्थापन करायचं, की आलोय आता निमॅटोड करायला. कीटकशास्त्रामध्ये तुम्ही कधी नाव ऐकलंय का? आयपीएम. आयपीएम तत्वाद्वारे कीटक व्यवस्थापन आपण खरं शास्त्रानुसार केले पाहिजे. आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, एकात्मिक कीड व्यवस्थापन. या आयपीएम नुसार कीटकशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, त्यानुसार बघा, ही शेती ही शास्त्र आहे. आज काय होतंय,
हे खूप जुन्या पुरातन काळापासून शेती चालत चाललेली आहे. हे काय सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत शास्त्रामध्ये. आज आपण बघा सगळ्या गोष्टी शास्त्रानुसारच करतो. एक बेसिक उदाहरण देतो. आपलं जग खूप पुढे चाललंय. एआय टेक्नॉलॉजीवरती चाललंय हो. पण आता बघा पाडवा होता. सगळ्यांनी कडुलिंबाची पाली खाल्ली असेल पहिल्यांदा आणि त्यानंतर गोड खातो. का खातो तो? कडुलिंबाची पानं पहिले खातात नंतर गोड खातात. हे बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर शेतीमध्ये पण सर शास्त्र आहे आणि ती शास्त्रानुसारच झाली पाहिजे. त्याच्यात डिस्टर्बन्स केलाच नाही पाहिजे. तसे ही जे कीड रोग हे सगळ्या काही गोष्टी असतात ना, हे पण सुद्धा शास्त्रयुक्त पद्धतीनेच झालं पाहिजे. डायरेक्टली आपण काय करतो, 1, 2, 3, 4 असं न म्हणता डायरेक्ट 1 वरनं 10 वरतीच उड्या मारतो. तसं नाही झालं. तर त्याचं जे शास्त्रोक्त व्यवस्थापन आहे ते तुम्हाला सांगतो निमॅटोडचं, की कसं व्यवस्थापन करायचं. त्याला म्हणले सांस्कृतिक नियंत्रण. एक मिनिट, सॉरी. सांस्कृतिक नियंत्रण बघा, पिकांची फेरपालट मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की आपल्या जमिनीमध्ये पिकांची फेरपालट झाली पाहिजे. सतत तीच पिकं घेतली नाही पाहिजे की ज्यामुळे पिकांमध्ये त्या निमॅटोड राहून आणि निमॅटोडची वाढ होते. त्यानंतर ज्या भागात बघा, हा पण अपवाद आहे खोल नांगरणीचा, पण ज्या भागात निमॅटोडचं खरंच अडचण आहे त्या भागात खोल नांगरणी केली पाहिजे, जेणेकरून टेम्परेचरमुळे वातावरणामुळे ते उघडे पडतात, त्याची अंडी तिथे नष्ट होऊन जातात. हा अपवाद आहे जिथे फक्त त्यांनी खोल नांगरणी करावी ज्यांच्या शेतामध्ये निमॅटोडचा त्रास आहे, त्यांनी खोल नांगरणी करावी. त्याच्याकडून ते निमॅटोड ओपन होतील, टेम्परेचर मध्ये येतील आणि नष्ट होतील. उन्हाळ्यामध्ये रोगमुक्त बियाण्यांचा वापर करायचा, की त्याच्यावरती लिहिलेलं गेलं पाहिजे की ह्याच्यामुळे निमॅटोड सर्टिफाईड, जे असं म्हणतो सर्टिफाईड लिहिलेलं की रोगमुक्त, याच्यामुळे निमॅटोडचा त्रास होणार नाही. कुठल्याही नर्सरीतून आपल्याला रोपं लावायची असतील, डाळिंब असो, पेरू असो, पपई असो, तर सर्टिफाईड नर्सरी मधून त्याचे निरोगी रोपं घेणे गरजेचे आहेत, की त्याच्यावरती लिहिलेलं सर्टिफाईड नर्सरी आहे की ही रोपं निमॅटोड मुक्त असणार आहेत म्हणून. जमिनीचं सोलरायझेशन म्हणजे काय? उन्हात तापवायची. का तापवायची? की निमॅटोडमुळे जे फ्युजेरियम, बुरशी वगैरे जे काही गोष्टी झालेल्या आहेत, निमॅटोडच्या अंडी जे आहेत त्या उन्हामुळे तापवल्यामुळे ते नष्ट होऊन जातील. कारण उन्हाचं टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बघा 45-50 मिनिटं 45-50 टेम्परेचर डिग्रीच्या वरती गेलेलं असतं. असे काही वाण लावायचे की निमॅटोड प्रतिबंधित असतात, म्हणजे त्याच्यापासून काहीही फरक पडत नाही. असे काही वाण असतात की निमॅटोडला, त्या झाडांना निमॅटोडचा काही फरक पडत नाही. पाणीचं योग्य व्यवस्थापन मी तुम्हाला पहिलं पण सांगितलंय. दुसऱ्याच्या शेताचा शेतकऱ्याचा फोन नाही आला पाहिजे की तुझं पाणी आमच्याकडे आलेलं आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थित आणि जेवढं पिकाला पाहिजे आणि सकाळच्या वेळीच मॉर्निंगलाच पाणी देणे, रात्रीचं पाणी देणे टाळावे आणि जेवढं पाणी आहे तेवढंच देणे. आणि संक्रमित झाडे काढून टाकणे, म्हणजे आता समजले की तुम्हाला हे झाड पूर्ण संक्रमित झालेलं आहे आणि आता हा वाचणार नाही आणि ह्याला आपण रिकव्हर करू घेऊ शकत नाही, तर त्याला पहिलं आपल्या बागेतून, आपल्या शेतातून बाहेर काढून फेकून देणे, बांधाच्या बाहेर, आणि त्याची विल्हेवाट लावणे, जेणेकरून ते बाकीच्या यांना त्रास देणार नाही. बघा, कांद्याच्या चाळीमध्ये आपण सडके कांदे फेकून देतो. का फेकतो माहितीये तुम्हाला? की त्याच्यामुळे दुसरे कांदे खराब होऊ नये. एक आपल्या लहान मुलांना समजा कांदा नाही आल्या शाळेमध्ये, तर त्यांना आपण काय करतो, शाळेला सुट्टी देतो का पूर्ण कांदे दुसऱ्याला होऊ नये, तसंच हा प्रसार करतो. त्यामुळे संक्रमित झालेलं झाड हा काढून टाकला. हा झाला सांस्कृतिक नियंत्रण. त्यानंतर आहे जैविक आणि सेंद्रिय उपाय. सेंद्रिय खते मिसळायचे,
बघा आपण पिकं लावतो तर बेसल डोस सगळ्यात शेतकऱ्यांचा जो आवडता शब्द झालेला आहे, बेसल डोस. पण बेसल डोस म्हणतात आणि रासायनिक खतं टाकतात, की रासायनिक खताचा बेसल डोस. तर जैविक खतं कधीही झाडं वगैरे लावताना जैविक खतं निवडावी, जैविक खतं टाकावी. शेणखत असो, कंपोस्ट खत असो, तुमचं गांडूळ खत असो, या गोष्टीचा वापर करावा. ज्या शेतामध्ये निमॅटोडचं अडचण आहे, ज्या शेतामध्ये निमॅटोड येतात, त्यांनी नीम पेंड वापरावी 250 किलो एकर प्रति एकर त्या झाडाकडे टाकावे. कारण की आज सगळ्यात म्हणतात ना, आपल्याला देवाने पृथ्वी तलावर एक असं वृक्ष दिलंय, मी तर त्याला काय म्हणतो माहिती तुम्हाला, स्वर्गातून आलेला वृक्ष जो आहे कडुनिंब, जो आपण खाण्यात पण वापरतो, औषधात पण वापरतो, आपल्या पूजेत पण वापरतो आणि आपल्या शेतामध्ये पण वापरतो. अहो, जीवनात सगळ्याच ठिकाणी कडुनिंबाचा वापर करतो आपण. म्हणून मी त्याला म्हणतो स्वर्गातून आलेलं झाड. आपल्याला काही गोष्टी झाल्या तर आपण कडुनिंब, मच्छर आले, निंबाचा धूर, गावाकडे काय करतात, निंबाचा धूर उडवतात. तर ही जी नीम पेंड असती, ही सूत्रभूमीला अटॅकच होऊ देत नाही. त्याचप्रमाणे एरंड पेंट, हे सगळे कार्बन वाढवणारे गोष्टी आहेत. आपल्याला जमिनीचा काय वाढवायचं, ओसी वाढवायचा, कार्बन वाढवायचा, सूक्ष्मजीवांची वाढ करायची, तर या गोष्टी सगळ्या वाढवायला गेल्या पाहिजे. हिरवे खत, शेणखत पिके, हे सगळे हिरव्याचे किती वाढ पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा, शेताच्या भोवती झेंडूच्या झाडांची लागवड करायची. झेंडूच्या झाडांची लागवड का? कारण की झेंडूच्या ज्या रोपांमधून थायोफेन नावाचा एक द्रव असतो, तो निमॅटोड नष्ट करण्याचं काम करत असतो. की आपल्या पूर्ण शेताच्या चौ ठिकाणी झेंडूची झाड, भोवती सगळे झेंडूची झाडं बिडं लावून टाकायची. आंतरपिकं टाळायची. टोमॅटो, वांगी, मिरची, हे झाडांना जसं डाळिंबाची बाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोचं घेताय, वांगी घेताय, मिरची घेताय, ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्या. आंतरपिकं घ्यायची नाहीत कुठल्या ह्याच पिकांची. तर मित्रांनो, ही लढाई फक्त आहे ना कीटकांविरुद्ध नाहीये, ही लढाई आहे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची, त्याच्या भविष्याची. म्हणून आज सनेज घेऊन आले आहेत निमॅटो केअर, एक असा उपाय आहे जो मातीचं आरोग्य जपेल, मुळांना बळ देईल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा हास्य आणेल. तर बघा, हा निमॅटो केअर, निमॅटो केअर जो आहे, हा झिंक सोल्युबल बॅक्टेरिया, ZSB, हा झिंक सोल्युबल बॅक्टेरिया आणि एन्झाईम बेस्ड टेक्नॉलॉजी वरती आपलं बनलेलं हा प्रोडक्ट आहे. तुम्हाला माहितीये का, प्रथमतः झिंक काय करतो, तर झिंक हा आपल्या ज्या प्रोडक्ट मध्ये एन्झाईम्स ऍड केले आहेत ते सक्रिय करतो. प्रथिने, प्रोटीन्स, बघा कुठलीही गोष्ट जर आपल्याला सशक्त व्हायची असेल तर प्रोटीन्स लागतात. तर तो प्रोटीन संश्लेषण करतो. म्हणजे काय, प्रोटीन देण्याचं, झाड आता जखमी आहे, त्याला आता आपल्याला रिकव्हर करायचंय, फास्ट रिकव्हर करायचंय, मग तो काय करतो, फटाफट एन्झाईमला क्रिएट करतो. आपल्या जे प्रोडक्ट म्हटलं एन्झाईम क्रिएट झाले की ते डायरेक्ट निमॅटोड वरती हल्ला करतात, निमॅटोड मध्ये जाऊन, निमॅटोड मध्ये राहून त्याचा संपूर्ण नाश करतात. झिंक सोल्युबल बॅक्टेरिया जे आहेत प्रोटीन्स पुरवतात, त्याला एक ऑक्झिन म्हणतात, त्याला वाढ संप्रेरक ऑक्झिन तयार करतात. झाडाला सांगतात, अरे तुझ्या मुळाला जखम झालेली, आपल्याला रिकव्हर करायची. आपल्याला जखम झाली तर आपलं शरीर स्वतःहून खपली तयार करतं, त्याप्रमाणे झाड मग स्वतःची रिकव्हरी करायला स्टार्ट करतं. हे कोण सांगतं? झिंक सांगतो. एन्झाईम त्याचे काम करतात, एन्झाईम जातात डायरेक्ट निमॅटोडला घेतात, निमॅटोडला हल्ला करतात, निमॅटोडच्या आतमध्ये जाऊन शिरून त्याचा पूर्ण नायनॉट करतात. जेव्हा मुळं प्रकाश संश्लेषण घ्यायला स्टार्ट होते, झाड प्रकाश संश्लेषण क्लोरोफिल तयार करायला सुरुवात करतात, ऑटोमॅटिक तो सशक्त होऊन जातो. तर निमॅटोड केअर मध्ये झिंक सोल्युबल बॅक्टेरिया आणि एन्झाईम बेस्ड टेक्नॉलॉजी वरती
हा निमॅटोड केअर आपण तयार केलेला आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आणि तिथे तो निमॅटोड पूर्णपणे कंट्रोल करतो. म्हणजे झाडाची मुळांची सशक्त वाढ करतो, निमॅटोडवर हल्ला करून निमॅटोडचा पूर्ण नायनाट तिथे करतो. याचं जे प्रमाण आहे 1 लिटर 1 एकरासाठी पाण्यातून देणे. फवारणीचा प्रोडक्ट नाहीये हा जमिनीतून पाण्यातून ड्रीप वाटे द्या, पाट पाण्याने द्या, पण हा 1 लिटर प्रति एकर पाण्यातून द्यायचं. आता बघा तुम्हाला एक दुसरी गोष्ट अजून सांगतो की जसं निमॅटोड केअर झालं, आता ही जी गाठ असते ही जर गाठ फुटली तर त्याच्यापासून फंगस तयार होतो जमिनीला. याची पूर्ण एक निमॅटोडची एक ट्रीटमेंट असते. आपण सिंगल प्रोडक्ट नाही, ट्रीटमेंट तुम्हाला सांगतो, व्यवस्थित ऐका. डायरी पेन असेल तर लिहून घ्या. जरी नाही कळलं व्हिडिओ नंतर कधीही तुम्ही मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मला फोन करा, मेसेज टाकला तरी चालेल की निमॅटोडची प्रॉपर ट्रीटमेंट पण शेतकऱ्यांकडे गेली तर तो निमॅटोड क्लिअर होणार आहे. निमॅटोड केअर बरोबर आपल्याला आपलं सनगार्ड सुद्धा द्यायचं आहे. सनगार्ड काय काम करतं? सॉइल मधली बुरशी हा सगळा नायनाट करतो. म्हणजे निमॅटोडची जर एखादी गाठ फुटली किंवा निमॅटोड, मी तुम्हाला म्हटलं जमिनीत पण निमॅटोड राहतात, फंगस तयार करतात, तर सॉइल मधला फंगस कव्हर करण्यासाठी आपल्याला सनगार्ड सोबत त्याच्यावर ठेवायचंय, त्याच्यासोबत सनगार्ड द्यायचंय. आणि आता जर तुम्हाला झाले जखम झाली, निमॅटो केअरचा काम करतोय, निमॅटोड कव्हर करण्याचा, सनगार्ड जो आहे त्याच्यातला सॉइलचा फंगस कव्हर करण्याचा तयार करतोय. आता झाडाला बूस्ट पाहिजे, म्हणजे आता झाडाला काहीतरी खायला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्याकडचे जे समजा व्हेजिटेबल अँड फ्रूट किट असेल ते द्या, सॉइल केअर असेल ते द्या, की जेणेकरून तो फास्ट एकदम फटाफट त्याचं NPK नत्र स्फुरद पालाश पटापट घेऊन आपली ग्रोथ वाढेल, पटापट पांढऱ्या मुळ्या वाढतील. आणि तो जो स्ट्रेस असतो झाडाला, की जैविक अजैविक असे 2 स्ट्रेस असतात, त्या स्ट्रेस मधून तो पटकन बाहेर येईल. तर ही ट्रीटमेंट आहे निमॅटो केअर, सनगार्ड आणि किट. या 3 गोष्टी जमिनीतून द्यायच्या पटापट. त्याला सगळ्या पहिली सगळे नीम वगैरे हे जे तुम्हाला मी अगोदर स्लाइड मध्ये सांगितलेले सगळे पेंट वगैरे ह्या गोष्टी सगळ्या द्यायच्या. ऑर्गॅनिक कार्बन वाढायचं. पण जर झालाच निमॅटोड तर ही त्याची ट्रीटमेंट आहे. या 3 गोष्टी आपल्याला सोडायच्या. आलं लक्षात सगळ्यांच्या? एकदा सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी झोपले बिपले नाही ना? येस, थँक्यू. तर मित्रांनो, आज सनेज कंपनीचे MD आपले डॉक्टर छगनजी राठोड एक मिशन घेऊन चालले आहेत. ते फक्त मिशन नाही तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. काय मिशन आहे तुम्हाला माहिती आहे? त्या मिशनवरती थोडं सांगतो. सेव्ह द सॉइल, सेव्ह फार्मर. बघा, आपण रोज अन्न खातो, त्यामध्ये शेतकऱ्याचा घाम असतो आणि त्याची मेहनत असते. त्या मेहनतीचा आधार आपली माती असते. पण आज हीच माती हळूहळू मरत चालली आहे. रासायनिक खतांचा खूप वापर होत चाललेला आहे, गैरवापर होत चाललेला आहे, आणि आपण केलेल्या निष्काळजीपणामुळे जमिनीची ताकद जी आहे ती संपत चाललेली आहे. बघा, तुम्ही एक बेसिक विचार करा, माती वाचली नाही. बघा, मातीच जर वाचली नाही, आज आपण खूप मोठ्या शतकात, एआयच्या शतकात चाललो आहे. तुम्ही बघा, आज आपला देश पुढे वरती चाललाय, पण शेतकऱ्याचा उत्पन्नाचा ग्रोथ कमी होत चाललेला आहे. खर्च 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 वाढत चाललाय. शेती नापीक होत चालली. शेतकरी पिकवते पण पिकत नाहीये, उगत नाहीये, उगलं तर त्याला भाव मिळत नाही ना आपण चाललोय वरती वरती. जर ही मातीच वाचली नाही, अन्नच वाचणार नाही, आणि अन्न वाचले नाही तर माणूसही वाचणार नाही. आणि जर आज आपण माती वाचली नाही तर उद्या शेतकरी राहणार नाही, आणि मग आपलं भविष्यही सुरक्षित राहणार नाही. म्हणून आज सनेज घेऊन आले आहे भूमी केअर. मातीची काळजी घेणारा, पिकांच्या वाढीला प्रोत्साहन देणारा, तसेच शेतकऱ्यांच्या मेहनतीला आधार देणारा भूमी केअर. अहो, नावातच आहे त्याच्या, जमिनीची काळजी घेणारा भूमी केअर. हा एक सनेज कंपनीने खूप प्रीमियम प्रोडक्ट आणलेला आहे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये, जी खरीच याची खूप मागणी होत होते, आणि हा तसा कामही करते. बघा, ह्याच्यामध्ये युमिक फुलविक
चा बेस केलेला आहे आणि त्याला एक मायक्रोरायझा स्पेसिसचा कोटेड दिलेला आहे. मायक्रोरायझा बद्दल आपण आता पुढे मी तुमच्याशी बोलतच राहणार आहे. आपण एक सिरीजच चालू करतोय की प्रत्येक टॉपिक वरती मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार की काय असतो मायक्रोरायझा, काय नाही. एक शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो की मायक्रोरायझा असं हे जे मुळं असतात समजा, या मुळांवरती राहतो आणि तो त्याच्या मुळाच्या इकडे राहून त्याची वाढ करतो आणि लांबून पाणी आणतो, अन्नद्रव्य आणतो, सगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे तो वनस्पतीला पटापट 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 पुरवण्याचं काम करतो. पाण्याचा ताण असेल, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असेल तर पाणी देण्याचं काम करतो. हा एकदम मित्र म्हणजे त्याचा एकदम दोस्त मायक्रोरायझा असतो. हा आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. युमिक फुलविक बद्दलही मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो. त्याचंही मी तुम्हाला वाटलं तर एक स्पेशल आपण सिरीजच चालू करतो, त्याच्यामध्ये सगळं सांगेल मी तुम्हाला. युमिक फुलविक, अमायनो, सीव्हीडी काय काम